नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की बॉम्बे हायकोर्ट लिपिक पदाच्या मागे जे पेपर झाले होते त्याच्या आता टायपिंगची डेट आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, टायपिंग ही 16 ऑगस्ट 2026 रोजी होणार आहे, परंतु अद्यापही टायपिंग टेस्ट सेंटर कुठे आहे आणि त्याचप्रमाणे रिपोर्टिंग टाईम काय असणार आहे हे अजूनही आलेलं नाही आहे. त्याचप्रमाणे कोणकोण विद्यार्थी टायपिंगसाठी पात्र झालेले आहेत ही PDF त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे. तर मित्रांनो, ही जर तुम्हाला PDF पाहायची असेल तर ती कुठे भेटणार आहे? त्याचप्रमाणे आता टायपिंगसाठी फक्त 11 ते 10 दिवसच राहिलेले आहेत. तर या 10-11 दिवसांमध्ये कसं नियोजन करावं, कोणतं कीबोर्ड वापरावं, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. आणि ज्याही विद्यार्थ्यांची अजूनही टायपिंग प्रॅक्टिस झालेली नाही आहे त्यांनी काय करावं, यासाठी आपण व्हिडिओच्या शेवटी आपला एक WhatsApp नंबरसुद्धा देणार आहोत. तर बघा मित्रांनो, तुम्हाला जर ही PDF पाहायची असेल आणि तुमचं नाव आहे की नाही हे जर तुम्हाला चेक करायचं असेल तर हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे, स्पर्धा परीक्षा अपडेट विथ शुभम, आणि मी अधिकारी असा लोगो आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे. त्याचप्रमाणे आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरू नका, कारण की स्पर्धा परीक्षा उपयुक्त सर्व मटेरियल तसेच नवीन भरतीबाबत सर्व माहिती तुम्हाला या आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे. त्याचप्रमाणे जर काही डाऊट असेल तर इंस्टाग्रामची लिंकसुद्धा दिलेली आहे. येथे आल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण 5 ऑगस्ट रोजी एक PDF प्रसिद्ध केलेली आहे. त्याच्यामध्ये टायपिंग टेस्ट ही जिल्ह्याच्या ठिकाणी होणार आहे. जरी तुम्ही औरंगाबाद, नागपूर, मुंबई या खंडपीठासाठी अर्ज केला असेल तरी पण विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला टायपिंगसाठी मुंबई, नागपूर, औरंगाबादला जायची गरज नाही. तुमची टायपिंग एक्झाम ही जिल्ह्याच्या ठिकाणी होणार आहे. ठीक आहे. तर या PDF तुम्हाला ओपन करायची आहे. ही PDF ओपन केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, इथं तुम्हाला सांगितलं आहे की टायपिंगसाठी जवळपास 11,617 विद्यार्थी हे तिन्ही खंडपीठाचे मिळून पात्र झालेले आहेत. त्याचप्रमाणे टायपिंग टेस्ट ही रविवारी 16 ऑगस्ट 2026 रोजी होणार आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, आता सर्वांची एकाच दिवशी म्हणजेच 16 ऑगस्टला पेपर होणार आहेत, परंतु सर्वांची एकाच टायमिंगला पेपर होणार आहेत का, तर त्याबाबत अजूनपर्यंत काही सांगितलेलं नाही आहे. परंतु माझ्या अंदाजानुसार 10-11 हजार विद्यार्थी असल्यामुळे 3 स्लॉटमध्ये एक्झाम होऊ शकतात. ठीक आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या PDF आल्यानंतर तुम्हाला इथं तुमचं सीट नंबर दिसेल, रजिस्ट्रेशन नंबर दिसेल, कॅन्डिडेट नेम, इस्टॅब्लिशमेंट म्हणजे तुम्ही कोणत्या बेंचसाठी अप्लाय केलं होतं, त्याचप्रमाणे डिस्ट्रिक्ट टायपिंग टेस्ट सेंटर म्हणजे तुम्हाला कुठं टायपिंग सेंटर आले आहे हे तुम्ही इथं पाहू शकता. त्याप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, तुमचं जर या PDF नाव असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या शेवटी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे की तुम्हाला तुमची कोणत्या जिल्ह्यामध्ये टायपिंगची परीक्षा राहणार आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, रिपोर्टिंग टाईम आणि टायपिंग टेस्ट सेंटर अजूनपर्यंत आलेलं नाही आहे. त्याबाबत आपल्याला 1 ते 2 दिवसांमध्ये ना विद्यार्थी मित्रांनो, बॉम्बे हायकोर्टच्या ऑफिशियल वेबसाईटवर एक लिंक जनरेट केली जाईल. त्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, ज्याप्रमाणे आपण स्क्रीनिंग टेस्ट म्हणजे परीक्षा दिली तेव्हा जसा हॉल तिकीट आपल्याला मिळतो तसंच आपल्याला टायपिंग टेस्टसाठी सुद्धा हॉल तिकीट मिळणार आहे. त्याच्यामध्ये आपलं टायमिंग काय असणार आहे, त्याचप्रमाणे आपलं सेंटर काय असणार आहे हे तुम्हाला पूर्ण दिसणार आहे. ती माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला आपलं टेलिग्राम चॅनलला जॉईन करून ठेवायचं आहे. कारण की विद्यार्थी मित्रांनो, जसं बॉम्बे हायकोर्टाने ती लिंक जनरेट केली तशीच आपल्या टेलिग्राम चॅनलवर ती लिंक आपण अपलोड करणार आहोत. ठीक आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथं तुमचं आता नाव चेक करून घ्यायचं आहे. आता राहिली गोष्ट, बरेच विद्यार्थी म्हणतात की सर आता फक्त 10 ते 15 दिवस राहिलेले आहेत, मी टायपिंगची प्रॅक्टिस कशी करू. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, टायपिंग टेस्टसाठी जरी 10-12 दिवस राहिले असतील परंतु तुम्ही मागचे 3 ते 4 महिने आता टायपिंग टेस्टचा प्रॅक्टिस केलेली आहे. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्यावर कॉन्फिडन्स ठेवा. आता फक्त 10 दिवस राहिले आहेत, त्याच्यामुळे बरेच विद्यार्थ्यांचं ना टेन्शनमुळे टायपिंग बसत नाही आहे, असं सुद्धा होणार आहे. ठीक आहे. मागंही जेव्हा आपलं रिझल्ट लागलं होतं तेव्हाही मला 10-12 विद्यार्थ्यांनी सांगितलं होतं की सर रिझल्ट लागल्यामुळे माझी टायपिंगच बसत नाही, आधी प्रॉपर बसत होती. तर तुम्हाला काय प्रेशर घ्यायचं नाही आहे. ठीक आहे. तुम्ही केलेल्या तुमच्या 3 महिन्याच्या मेहनतीवर तुम्हाला स्वतःला विश्वास ठेवायचा आहे. तुमची टायपिंग टेस्ट आरामात पास होणार आहे. ठीक आहे. टायपिंग टेस्टसाठी जवळपास 2400 ते 2600 कीस्ट्रोकचं पॅसेज येऊ शकतो. ठीक आहे. तर तुम्हाला आत्ता फक्त 2400 ते 2600 कीस्ट्रोकची पॅसेज टाईप करून बघायचे आहेत. त्याचप्रमाणे बरेच विद्यार्थी विचारतात की सर कीबोर्ड कोणता असणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कीबोर्ड हा
डेलचा असू शकतो, ठीक आहे, कोणत्याही कंपनीचा असो, परंतु फ्लॅट कीबोर्ड घ्या, ठीक आहे. फ्लॅट कीबोर्डवर तुम्ही प्रॅक्टिस करा. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला टायपिंग रिलेटेड अजून काही गोष्टी जर जाणून घ्यायच्या असतील तर आपण व्हिडिओच्या शेवटी आपला व्हॉट्सअप नंबरसुद्धा देणार आहोत. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या आधीची जी एक व्हिडिओ होती, ठीक आहे, 14-15 मिनिटाची व्हिडिओ होती, त्याच्यामध्ये जे डिस्ट्रिक्ट कोर्टला टायपिंग कशी झाली होती, टायपिंगचा फॉन्ट किती असतो, लाईन स्पेसिंग किती असते, कोणता कीबोर्ड वापरला जातो, कोणकोणते कीज बंद असतात किंवा कोणकोणते कीज चालू असतात, ही संपूर्ण माहिती ना ही आपण मागच्या व्हिडिओमध्ये कव्हर केली आहे. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ती मागची व्हिडिओ 14 ते 15 मिनिटाची मागची व्हिडिओ जर तुम्ही पाहून घेतली तर त्यामध्ये तुमच्या ज्या काही शंका असतील त्या तुमच्या पूर्ण कव्हर होतील. त्याचप्रमाणे तुम्हाला येत्या 10 ते 12 दिवसांमध्ये कशी प्रॅक्टिस करायची आहे ही सुद्धा मी संपूर्ण माहिती त्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ती व्हिडिओ पाहून घ्या. म्हणे परत सांगू इच्छितो की हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे, स्पर्धा परीक्षा अपडेट विथ शुभम, आणि मी अधिकारी असा लोगो आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे. जर तुम्हाला अजूनही काही डाऊट असतील तर तुम्हाला व्हॉट्सअपला तुम्ही मला मेसेज करू शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.